एवरीवन, वेलकम बैक टू शर्मी चैनल। आज है हार्दिक को और मेरा है बोरनान जो कि ईशु का हो गया है बोरनान, फिर भी ईशु को करना है। अभी ईशु बड़ी हो गई है ना, वो 5 साल के बच्चों का ही होता है। पर मुझको बहुत पसंद है। हाँ, आपको क्या पसंद नहीं है? आपको सब पसंद है। सो आज करने वाले हैं हम हल्दी कुमकुम, और ईशानवी क्या करने वाली है? रेडी होने वाली है। बस। सो थोड़ी देर में ही हम क्या दिखाएंगे? हमारा हल्दी कुमकुम का प्रोग्राम दिखाएंगे, रंगोली दिखाएंगे, ईशानवी कैसे तैयार होने वाली है वो दिखाएंगे ना। हाँ, तो वो सब देखेंगे हम थोड़ी देर के। सो चलो मिलते हैं थोड़ी देर के बाद। बाय बाय। हाँ। Later. हाय, कोण आहे तू? सांग बरं, तू कोण आहे? तुझं नाव? माझं नाव राजवीर आहे। हा, तू कोण आहे? आर्यन। मी वेदिका आहे। अच्छा, हे सगळे कोण आहेत? ईशूचे। आणि ही कोण आहे? आसमी, परी। सो हे सगळे कोण आहेत? ईशूचे फ्रेंड्स। तर ईशू तयार झाली का? तयार झाली? दाखवायचं आपण सगळ्यांना। चला बोलवा बरं, 1 2 3। ओहो, सुंदर, छान तयार झाली। बघू बरं काय घातलं ईशू तू? नऊवारी। हा, सगळ्यांना बोल मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। बघू दे मला पूर्ण कशी घातली। धन्य। वाव, इकडे बघा। बघ ईशानवी काय म्हणतात सगळे? काय म्हणते वेदिका? छान दिसतेस। थँक्यू। गावामधून आणले ना फोटोशूट साठी। तिच्या गावाकडून आणले ना नऊवारी। चला आता आपण पूजा करूया। हा, हळदी कुंकू वाहा बरं। हा, विठ्ठल रुक्मिणींना। हा, असं लावा, लांबून लावा। सेम ताट मेरे घर पे भी होते। आज आम्ही ताटच देणार आहे, माहितीये का, वाणाचं। हा, मकर संक्रांतीच्या तुम्हाला पण शुभेच्छा। आणि इशूचे जेवढे व्हिडिओ पाहतात ना सगळे फ्रेंड्स, त्यांना पण इशूच्या फ्रेंड्स कडून शुभेच्छा। हा, आणि व्हिडिओला काय करायचंय? लाईक, शेअर, सबस्क्राइब। नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांती। मकर संक्रांती हा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो। महिला मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत घरोघरी हळदी कुंकवाचा समारंभाचे आयोजन करतात। पौराणिक कथेनुसार सुहासिनीमधील आदिशक्तीला शरण जाऊन तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण असतो। हळदी कुंकू करणं म्हणजे एक प्रकारे ब्रह्मांडातील सुप्त आदिशक्तीच्या लहरींना जागृत होण्यासाठी त्यांना आव्हान करणे असे मानले जाते। यावेळी हळदी कुंकवाचा सोहळा तुम्ही रथसप्तमी 4 फेब्रुवारी पर्यंत करू शकता। भेटले का? हाँ
नाही टाकून द्या. मिळालंच नाही, कुणाला मिळालं नाही. हा चला आता परत एकदा चला. हा जेम्स आता खा. मकर संक्रांत म्हटलं की महिलांमध्ये एक वेगळाच उत्साह दिसून येतो. मकर संक्रांती निमित्त घरोघरी हळदी कुंकाचा कार्यक्रम होतो. पण कधी विचार केलाय का की हळदी कुंकू का साजरे करतात, त्यामागे काय कारण आहे, याबद्दल मी आज तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे. खरं तर पूर्वीच्या काळी महिला घरातील कामे आणि शेतात राबायच्या. त्यांचं आयुष्य चूल मूल आणि शेत यांच्याच अवतीभोवती फिरायचं. त्यामुळे अशा वेळी त्यांच्या आयुष्यात थोडा विरंगुळा आणि महिलांची एकमेकाशी भेट म्हणून हळदी कुंकू कार्यक्रमाचे हे एक निमित्त होते. या सोहळ्यातून संस्कृतीचे संवर्धन व्हावे, एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण व्हावी, जिव्हाळ्याचे, प्रेमाचे आणि मैत्रीचे संबंध घट्ट व्हावे, यामागचा निखळ असा उद्देश असायचा. त्यामुळे आपण हे हळदी कुंकू आवर्जून करावे असं मला मनातून वाटतं. त्याने हाय विराज. हाय चिंची. इशू ओळख करून दे ना त्याची. कोण आहे? विराज. विराज तू गावाला कधी जाणार? आज का प्रोग्राम हो गया और अभी हमने और सब फ्रेंड ने एंजॉय किया है. आपने मेरा लुक देखा होगा, मैंने साड़ी पहनी थी, साड़ी पहनी थी. लाइक शेयर सब्सक्राइब लाइक करना नहीं भूलना. तो ठीक है, बाय.